दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी डाव्या आघाडीच्या वतीने अमरावती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ तीव्र निदर्शने करण्यात आली। या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आयटक C2 आणि विविध संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला। गेल्या काही वर्षांपासून वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असतानाही केंद्र सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीका करण्यात आली। जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना ज्येष्ठ वैज्ञानिक सोमन वांगचुक यांना अटक करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचाही निषेध व्यक्त करण्यात आला आहे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचा आरोप करत या संघटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित दोषी अधिकारी व प्रशासनावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व अशोक सोनारकर, डॉक्टर ओमप्रकाश कुटेमाटे, निळकंठ ढोके, सुनील घटाडे, सुभाष पांडे, रमेश सोनुडे, राजेंद्र भांबोरे आणि पद्माताई गजबे यांनी केले।